नमस्कार शेतकरी मित्रांनो. थंडीच्या मोसममध्ये आपण ज्यावेळेस हिवाळी हंगामात वेलवर्गीय पिकांची लागवड करतो, त्याच्यामध्ये खरबूज, कलिंगड सारखी पिकं असतील किंवा मिरची सारखं पण पीक असेल, तर या पिकांसाठी थंडी ही खूप मोठी अडचण ठरते. त्यांची पहिल्यांदा स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट किंवा चांगली वाढ होण्यासाठी त्याच्यामध्ये फुटवे निघणं, पानांची वाढ किंवा शेंडा चालणं ह्या गोष्टीची समस्या येते. कारण टेम्परेचर कमी झालेले असतं. या कमी झालेल्या टेम्परेचरमध्ये वेगवेगळ्या किडी पण येतात, त्यासोबतच रूट झोन पण तेवढ्या ऍक्टिव्हली चालत नाही. तर त्यासाठी एक चांगलं काम तुम्हाला कल्चरल प्रॅक्टिसेसमध्ये करता येतं, ते म्हणजे क्रॉप कव्हर पेपर त्याच्यावरती टाकायचा. हा पेपर टाकल्यामुळे मायक्रो क्लायमेट जे आहे पानांच्या सोबतली किंवा त्या झाडाच्या सोबतचं हे अतिशय चांगल्या पद्धतीने मेंटेन राहतं. सूर्यकिरण आतमध्ये जातात, परंतु एकदा रिफ्लेक्ट झालेलं सूर्यकिरण त्याच्यातून बाहेर निघत नाही. त्याच्यामुळे आतलं जे टेम्परेचर आहे हे वाढण्यासाठी मदत होते आणि त्याच्यामुळं पानांचं फोटोसिंथेसिसचा वेग वाढतो. त्यासोबतच बाकीच्या गोष्टी देखील चांगल्या प्रकारे घडतात आणि कमी दिवसामध्ये जरी थंडी असली, टेम्परेचर जरी कमी झालेलं असलं वातावरणात, तरी वेलीची वाढ खूप चांगल्या प्रकारे होते. आता तुम्ही बघा, ह्या प्लॉटमध्ये खरबुजाचा प्लॉट आहे. ह्याच्यात रोपं लावून 10 दिवस झालेत आणि आज पेपर टाकायचं काम चालू आहे. या बाजूने टाकत आलेत लेबर. ह्याच्यामध्ये सिंपल आहे, साधा पेपर घ्या. क्रॉप कव्हर पेपरचा जो मार्केटमध्ये मिळतो त्याची रुंदी साधारण 4 फूट ते 5 फूट अशा प्रकारचे मिळतात, 5 फुटाचे. आणि हे 5 फुटाचे पेपर रुंद मिळालेला असतो, त्याच्यामध्ये वरती टाकायचा आणि साईडनं हा अशा पद्धतीने मातीने झाकायचा दोन्ही बाजूने. आणि हा मधला जो भाग आहे तो असा ढिल्ला ठेवायचा एवढा. म्हणजे याच्यामध्ये हे ज्यावेळेस वेल वाढेल, पानांची संख्या वाढेल, असा फुगत राहतो. अशा पद्धतीने टाकून घ्यायचं. सोपं आहे. साईडनं मजुराच्या साईडने माती लावून गाडायचं, कारण वाऱ्याने हे उडणार नाही. हे प्रॅक्टिस तुम्ही खरबूज, कलिंगड किंवा मिरची या पिकामध्ये पण करू शकता. धन्यवाद.